पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देणारी आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीनं वेगळाच प्लॅन रचला होता, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आरोपी सिया आणि चेतननं केतनला विष देऊन मारण्याची प्लॅनिंग केली होती. दोन्ही आरोपींनी केतनला विष देण्यासाठी इंटरनेटवर विविध पर्याय शोधले होते. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी केली. त्यातील सर्च हिस्ट्रीत याबद्दलचे पुरावे आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते. आता हे डिजिटल पुरावे कोर्टात सादर केले जाण्याची शक्यता आहे. आरोपी सिया आणि चेतननं गुगलवर कोणतं विष सहजपणे उपलब्ध होऊ शकते, विष दिल्यानंतर त्याचा परिणाम किती वेळात होतो आणि ते कसे द्यावे यासंबंधी इंटरनेटवर शोध घेतला. विष देऊन केतनला मारल्यानंतर याचा कुणालाही थांगपत्ता लागणार नाही याची खबरदारी सिया आणि चेतन घेत होते. मात्र तसं न करता आरोपी सियाही केतनला लोहगडावर घेऊन गेली. हत्येच्या एक दिवसापूर्वी सिया आणि चेतननं पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. इतकंच नाही तर यापूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड केली होती आणि तिथे गुन्ह्याचा सराव देखील केला होता, असंही पोलीस सूत्रांकडून समोर आलंय. पुणे पोलीस आता आरोपींनी जिथे सराव केला होता त्या जागेचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. काल आरोपी सिया आणि चेतनला पोलिसांनी लोहगडावर घटनास्थळी नेलं होतं. केतनच्याच वजनाचा एक पुतळा 250 खोल दरीत ढकलून दिल्याचा सीन रिक्रिएट करण्यात आला. यावेळी केतनला कसं मारलं गेलं या प्रश्नासोबतच आणखी काही पुरावे मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न होते. सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार आहे. दोघांनाही पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.